तात्या, शारदाताईसाठी एकदम रुबाबदार नवरा हुडकला की तुम्ही. नुसता रुबाबदार नाही, तुझ्या अटीप्रमाणे घर सुद्धा चांगलं आहे आणि त्यातली माणसं सुद्धा चांगली आहेत. मला लेक असते ना तर या घरातच माझ्या लेकीचं लग्न लावलं असतं मी. पण कृष्णाईच्या मनात वेगळंच आहे. लग्नाला नाही म्हणतीय. आई, आजवर स्थळ बघा, घर बघा, पोरीचं वय उलटून चाललंय म्हणत होता आणि आता चांगलं स्थळ आणलंय तर नाही म्हणताय. नाही, काही दिवस जाऊ द्या एवढंच म्हणत होती मी. चांगली पोरं शिल्लक राहत नाहीत लई दिवस. तात्या, एक मिनिट हा. आई ये ये. काय झालं आई? काय नाही ते लगेच घाई करा ना ग, एवढंच म्हणत होती. अगं यात घाई कसली? शारदाताईच्या लग्नाची तू दिस रात काळजी करत होतीस का नाही? आणि आता जर जुळतंय तर का नको म्हणते आई तू? ते गौरी, अगं मीच आईला नाही म्हणून सांगितलं. अगं पण का ताई? तू मुलाचा फोटो बघितलास? चांगला आहे मुलगा. आणि आई, तात्या म्हणताय तसं जर मुलाचं घर असेल तर का नको? आई, शारदाताईसाठी असंच चांगलं घर पाहिजे तर मग नाही का म्हणते तू? तुम्ही दोघी माझ्यापासून काही लपवत नाही ना? नाही ग. मग आत्ता लक्षात आलं मला. पैशांचं टेन्शन आलंय ना तुमच्या दोघींना? तुम्ही अजिबात दोघी काळजी करू नका. आणि आई, तूच शिकवलंयस की आम्हाला जर आपली नियत साफ असली तर साक्षात महादेव सुद्धा आपली मदत करतो. मग तुम्ही दोघी का टेन्शन घेताय? तो महादेव आपल्या शारदाताईच्या लग्नासाठी पण मदत करणार. तुम्ही दोघी त्याच्यावरती विश्वास ठेवा. मग तात्यांना हो म्हणून सांगून टाकूया. शारदाताई, हो म्हण. आई, सांग की ग शारदाताईला. या तात्या, शारदाताई आणि आईकडून दोघींकडून पण होय आलंय. पाहुण्यांना सांगून टाका आणि त्यांना विचारा की शारदाताईला बघायला कधी येता येते. उद्याच बोलावतो. चला येतो. उद्या? विने, तयारी केली पाहिजे बघ आपण. हा ताई, चल. कुठं? सरप्राईज द्यायचंय तुला एक, सांगते मी. चल. आई, सांग की शारदाताईला. चल 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 चल. हाय शंकरजी. सॉरी हा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. त्रास कसला ग? ये बस. मातोश्री, तुम्ही मागे बसा, मी पुढे बसते. आय मीन, आपण ज्या रेस्टॉरंटला जातोय ना त्याचा ऍड्रेस मला माहितीये. सांगणं सोपं झालं असतं. नो वरीज, मी बसते मागे. बसा. नाही नाही, बस की तू पुढं. शेवटी होणारे नवरा बायको आहे तुम्ही. थँक यू सो मच. हाय शंकरजी. दार लावा, नाही तर गाडीचं इमान होईल. मला ऑटोमॅटिक कारची सवय. एनिवे, ओके. स्ट्रेट अँड लेफ्ट.
हळू या. गौरी कुठे जातोय सांग तर. ये अगं गौरी पडेल. सांगते नाही पडत. ये अगं मला सांगशील. या हे काय सरप्राईज. उद्या माझी ताई एकदम सुंदर दिसली पाहिजे का नाही म्हणून. गौरी अगं कशाला एवढा खर्च. अगं खर्चाचं काय. मला माहिती आहे की तुला आणि आईला पैशाची लय काळजी आहे, त्याचं टेन्शन आहे. पण मग एवढ्याशा बांगड्यांनी काय होणार आहे. बघ तुला कुठल्या पसंत पडतायत ते सांग. दादा एकदम भारीतल्या दाखवा बांगड्या. या बघ तुला आवडतील त्या घे. शंकरजी इथून राईट. जिगीषा, हातात एक दोन तरी बांगड्या घालायला पाहिजे, खास करून जिचं लवकरच लग्न होणार आहे अशा पोरीनं. मातोश्री ऍक्च्युली मी काढून ठेवलं हो त्या बांगड्या, पण घालायच्याच राहिल्या. शंकरजी इथे मार्केटमध्ये थांबवतं का. मी 2 मिनिटात बँगल्स घेऊन येते. आता इथं मध्येच कुठं थांबू. मातोश्रींचा आदेश आहे. मातोश्री प्लीज सांगा ना शंकरजींना. शंकर थांबव गाडी. हा मातोश्री साईडला घेतो. मी 5 मिनिटात आले. हा आधी 2 मिनिटं, आता 5 मिनिटं. यायला 10च मिनिटं लावणार पोरगी. काय रे शंकर, आ होणाऱ्या बायकोचं काय कौतुकच नाही तुला. रुपाले जरा समजाव की तुझ्या भावाला. छान वाटतात ना. उद्या नवरा मुलगा बघून लगेच हा म्हणला पाहिजे तुला. आंटी बँगल्स कुठे आहेत. बँगल्स आय थिंक पुढे आहेत बघा ना. अंकल मला सगळ्यात एक्सपेन्सिव्ह बँगल्स दाखवा. हो हो दाखवतो. देव करो आणि तुमची जोडी 7 जन्म टिको. नात्यात जपतात एकी कृष्ण इचाले की